कीर्तनामध्ये लहाने लेकरं घेऊन येणाऱ्या बायाला नाही सोडलं तुकोबारे. आता आपण काय करणार? लावणी या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी, पडा पाया त्या बाईच्या, करा विनंती, दवडा हाती धरुनिया, कुळवा कुरवाळुनी बैसे मोहे, प्रेम काहे नाशितसे, तुका म्हणे वाटे चित्त, करा फजित म्हणून पडा पाया करा विनंती, दवडा हाती धरुनिया. एखाद्या बाईनं लावून या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी लेकरायला घेऊन येतात बाया. आणि ते पोरग जर पुढे जरी आलं कीर्तन इचकोयाला तरी त्यांना काही वाटत नाही. काहून तर लेकरू आहे, लेकराची जात आहे. मग त्याला कुठं कधी संस्कार पडतील? आता काय करा, लेकरू पोटात असताना कोळशे खाल्ले, पिक्चर पाहिले, तेव्हा संस्कार नाही आले त्यांना. आणि आता कीर्तन मोळ्याला लागलं. अहो संस्कार ही गोष्ट जसं पेट्रोल पंपावर गेलं की कसं ते धुतुकनं लावून तेल भरून भेटते, तसे संस्कार का अशा कानामध्ये महाराजनं फूक मारली की का संस्कार भरून भेटत असतात काय? ते तुम्हाला हळूहळूच घ्यावे लागतील. त्यासाठी नियमानं राहावं लागेल. पोरग जेव्हा कीर्तनाच्या लायकीचं होईल त्यावेळेस पुढे येऊन बसायचं, नाही तर तोपर्यंत मागे बसायचं. विठाला विठाला तुकोबारांचा लावून या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी. ज्या बाईनं आणलं पडा पाया, तिच्या पाया पडा माय, घेऊन जाय पोरग. जर तिनं नाही ऐकलं करा विनंती, तिला विनंती करा माय, घेऊन जाय लेकरू. आणि तिनं तरी नाही ऐकलं तर दवडा हाती धरोनिया, त्या मायचा हात धरा आणि तिला बाहेर घेऊन जा. तुकोबारा एवढ्यावर सरलं का हो? नाही, तू का म्हणे वाटे चित्त करा फजित म्हणून. मला तर दंड द्यावा वाटतो, पण मग आपण जर तिला दंड दिला तर लोक आपल्याला दगड मारतील. तिचा नवरा असा वर्गणीदार मोठा, कुठे बसता नांदी लागल, त्याची असा उद्याची पंगत, कुठे बसता नांदी लागल. त्यामुळे तुकोबारा म्हणतात भाऊ असं वाटते तिची फजिता करा, पण इलाज नाही. म्हणून फक्त तिच्या पाया पडतो, हात जोडतो, तिला म्हणतो लेकरू बाहेर घेऊन जा. सोडतच नाहीत महाराज तुकोबारा. तुकोबारा म्हणतात संसाराचे धावे वेठी, आवडी पोठी केवढी, हागो जाता दगडसाची, अंतरी हे संकल्प, लाज तेवढी नारायणी, लाज तेवढी नारायणी. पुढे काय रे? वाकडी वाणी पोरापे, तुका म्हणे बेशरा